नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा आता वहिनींबद्दल. वहिनींबद्दल म्हणजे माझी पत्नी अरे ना, हसण्यासारखं काय झालं? केवढ्याने हसले तुम्ही? कारण नॉर्मली हसण्याचं काम तुझ्याकडे असतं, आज मी माझ्याकडे घेतो. बोला. एक प्रेमळ सुस्वभावी पत्नी आहे आणि बऱ्याचशा माझ्या चुका सांभाळून घेते. का चुका करता तुम्ही? हा, तर नकळत होतात, काही ठरवून पण करतो. अच्छा. तिला एक संधी द्यावी सांभाळण्याची म्हणून, किंवा चिडण्याची? चिडण्याची सुद्धा. हा बर. आणि बस म्हणजे गाडी व्यवस्थित 4 चाकांवर चालू आहे. व्हेरी गुड. ती तशीच चालत राहणार. शुअर. आणि बस आजचा प्रोग्राम आमचा एक चांगला सक्सेसफुल व्हावा अशी एक विनंती आहे आणि अशी अपेक्षा करतो. काय तुम्हाला काय आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला? आभार प्रदर्शन नाही, मी एक पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग. येस येस येस. आणि कधी त्यांना बघितलं कुठे तुम्ही? कोल्हापूरला? येस. हा येस. तशाच आहेत वागण्यात काय बदल झाला? हे जे काय तुमचं आहे ना, प्रत्येक वाक्याची सुरुवात छान मनमुराद हसून करता, हे आपल्याला खूप आवडलेलं आहे. हा कसं काय? तिला पहिल्यांदा जे भेटलो म्हणजे मुलगी बघण्याच्या निमित्ताने, तर ती घरी एकटीच होती. मग अँड द वे शी प्रेझेंटेड हरसेल्फ, ज्या प्रकारे तिने म्हणजे एक धाकटा भाऊ तेवढा घरी होता त्यावेळी, आणि ज्या प्रकारे तिने सगळं सांभाळून घेतलं. मी, आई वडील आणि वडिलांचे एक मित्र आम्ही गेलेलो बघण्यासाठी. तर मला फार म्हणजे तो कॉन्फिडन्स जो होता तो आवडला. हा वॉज वन ऑफ द मोस्ट इम्प्रेसिंग फॅक्टर्स. तर केवढं इंग्लिश बोलतात ते बघितलं ना तुम्ही? म्हणजे थोडक्यात भावना एक्सप्रेस करण्यासाठी भाषेच्या पलीकडे ते गेलेले आहेत, तसं झाले नाही. बरं, आता तुम्ही एखादा डायलॉग म्हणून बघा. गोस्ट ऑफ द लेग्स डू नॉट लिसन टू टॉक्स, लातों के भूत बातों से नहीं मानते. कुठल्या चित्रपटातला हा डायलॉग? बरं ठीक आहे, सुंदर डायलॉग म्हटल्याबद्दल अभिनंदन तुमचं. आता वहिनी तुम्ही इकडे या, अभिनय करा आणि त्यांना ती वस्तू आणायला. वेळ सुरू झाली. वाचायचं मनातल्या मनात. दोन मिनिटाची वेळ. वेळ झपाट्याने पुढे चाललेली आहे. बोला, मोठ्याने बोला. बोलायचं नाही. एक मिनिट होऊन गेलं. 1 मिनिट 20 सेकंद होत आलेली आहेत. 40 सेकंद राहिलेली आहेत आता. वेळ काय होतं हे? आणि वहिनीने अभिनय केल्याबरोबर ते धावत सुटले. जरा वेळ होता, थांबले असते, सगळ्यांनी विचार केला असता आणि मग गेले असते तर ते बक्षीस सुद्धा मिळालं असतं. पण 4 वस्तू अगदी वेळेत आणल्या. वहिनींना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि भेटूया आता आपण त्र्यंबके वहिनींना. आता मला तुमच्याशी बोलायचंय. वहिनींनी सांगितलं की तुम्ही खूप चांगले आहात. अरे बापरे, काय? ओके. आणखी काय सांगायचं राहून गेलं का वहिनींकडून? तिचे ओपिनियन जे असेल तिने शेअर केलं असेल. मी तसं सांगणार तिला की मी तिला कसं वाटतंय ती जास्त चांगलं. आणि तुम्हाला त्या कशा वाटतात? कॉन्फिडन्स भरपूर आहे, भरपूर कॉन्फिडन्स आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. बरं, अजून? एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती करायची म्हणजे करायचीच, असं आहे. हवी म्हणजे हवीच वगैरे असं. अरे वा. आणखी? आणि प्रेडिक्शन जे म्हणतात ना, म्हणजे एखाद्या घटनेचे परिणाम काय होऊ शकतील पुढे, त्याबद्दल एकदम प्रेडिक्शन एकदम 100% करेक्ट. 100% करेक्ट आहे.
वा वहिनी मलाच नव्हतं माहिती. मला तुम्हाला? मला जे जज केलं शकलो मी ते मी सांगतो. ते त्यांनी सांगितलं. मग इतक्या वर्षात पहिल्यांदा बोलले ना? हो ना, बरं वाटतंय की नाही? पण छान वाटतंय खूप. असं कोणी विचारलंच नाही ना इतक्या. बरं, तुम्ही कधी अभिनय वगैरे केला की नाही? नाही पण आज तयारी केलेली आहे. नाही अभिनयाची वगैरे नाही. पण एक डायलॉग म्हणायचा आहे तुम्हाला. डायलॉग म्हणा. वेळ सुरू झाली. फक्त डायलॉग ना? हा म्हणजे काय? मग ऍक्टिंग सह डायलॉग. नाही नाही ऍक्टिंग सह नाही. जहापना तुझसे ग्रेट हो तोहफा कबूल कीजिए. अरे वा. विचारलं त्याची ऍक्टिंग करावं लागेल का? नाही नको, बरं झालं नाही केली. वहिनी इथे या अभिनयासाठी. वेळ सुरू झाली. एक मिनिट पूर्ण झालं. एक मिनिट 10 सेकंद झाली. काय अभिनय करतायत जोरदार. पाचही वस्तू वेळेत आणल्या. तसे तुम्ही सावकाश जात होता पण तरी वेळेत आल्या पाचही वस्तू. अभिनयच काय सुंदर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 1000 रुपये आणि हे आणखी 500 रुपये असं पूर्ण बक्षीस करणार. आणि हो 2100 रुपये म्हणजे जवळजवळ या आजच्या खेळातलं पैकीच्या पैकी बक्षीस आज वहिनींना मिळालेलं आहे अभिनय. आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार ते बघणार आहोत. आणि आता पैठणीचा खेळ खूप वर्षांनी पुन्हा एकदा या खेळामध्ये वहिनींना लंगडी घालावी लागणार आहे. आणि नुसती लंगडी घालायची नाही तर इथे मणी ठेवलेले आहेत. एका वेळेला एक मणी पायात उचलायचा म्हणजे अंगठ्याच्या आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटाच्या सहाय्याने तो मणी घट्ट पकडायचा आणि मग लंगडी घालत घालत जाऊन पुढच्या त्या बाऊलमध्ये वाडग्यामध्ये गोळा करायचा. अशा पद्धतीने सगळ्यात जास्त मणी ज्या वहिनी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 खेळाला सुरुवात झालेली आहे. हळू 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 हळू. हा सावकाश सावकाश सावकाश. घाई करू नका. पडू नका पडू नका. पडली पडली पडली. इथे आता इथे थांबा. आई तुम्ही थांबा. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. थांबा 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 बाबा. तुम्ही नाही बाहेर पडलेले नाही. बाहेर पडलेले नाही. घाई नाही घाई नाही. का घाई केली? कधी कधी खेळात घाई होते आणि गडबड होते. वेळ खूप असतो. सावकाश खेळ खेळायचा असतो. आपण बघितलं तर त्र्यंबके वहिनींच्या त्या डिश मधल्या काही मणी बाहेर पडले तर काही मणी लंगडी घालत असताना पुढेच वाडग्याच्या बाहेर पडले. आणि मग निकाल आपल्या समोरच लागला. उपविजेत्या ठरल्या त्र्यंबके वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेट हवी. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या मिरजे वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. निसर्गरम्य अशा या वातावरणात रंगलेला हा आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.
नमस्कार. Home Minister. Home Minister. Home Minister. Home Minister.